गुड मॉर्निंग. आणि सकाळी उठल्या उठल्या मी ओजीवाचं कोलॅजन पावडर घेते. टेस्ट आवडत नसेल तर ह्याचा अर्थ आहे की ते खरंच रामबाण औषध आहे. औषधाची टेस्ट आवडत नाही कधी पण. टिफिन झाला रे तुझा तयार? आज थोडी घाई झाली आहे, उशीर झाला एक 5-10 मिनिटाचा. बाय. तर जिममध्ये आलो आणि आले लगेच मी जिम इक्विपमेंट यूज नाही करत. आधी आम्ही वॉर्मअप करतो 10 मिनिटाचं प्रत्येक पार्ट्सचं. त्याच्यानंतर आज माझं अप्पर बॉडी वर्कआउट होतं. याच्यामध्ये लेगचा काही संबंध नाही आहे. वरचे आर्म्स, चेस्ट, बॅक ह्या गोष्टी येतात. आणि मी तशी लिस्ट देते, बाकी तुम्ही नॉलेज तुमचं घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी वारंवार एक सांगते तुम्हाला, जर तुम्हाला जिमला जाणं पॉसिबल होत नसेल, घरामध्ये सासू सासरे बरेच मंडळी असतील, कामं असतील भरपूर, तर तुम्ही वॉकिंग करू शकतात. पण एक 7 किलोमीटर तरी तुम्हाला चालावं लागेल. आणि डिनर तुम्हाला जास्त करायचा नाही आहे. आणि हे जे मी वर्कआउट करते, हे आता दिसतंय तुम्हाला, हे माझं बेली फॅट, कारण माझी बाकीची बॉडी ठीक आहे, माझं बेली फॅट फार झालं आहे डिलिव्हरीनंतर. आणि हे लास्टला मी ट्रेडमिल करते. मी 1-2 दिवस करते. बाकी कार्डिओमध्ये माझे भरपूर प्रकार आहे वेगवेगळे. त्यांचं ऑफिस असल्यामुळे मला एकदम पटकन टिफिन बनवायचं आहे आणि मी आंघोळ करायला जमणार नाही. त्यामुळं मी जिममध्येच हातपाय वगैरे धुतले, फेस, हात वगैरे, कारण ते मी तुम्हाला काल म्हटली होती मला हीट रॅशेस होत आहे. त्याच्यामुळे आता पटकन मी टिफिन बनवते. आज पण मी तो कालचीला बनवला होता एग आणि चिकनचा, तो पण आज बनवते आणि सोबत दलिया बनवणार आहे. तो कालचा चिला टाकलाय आणि आता इकडे मी दलिया बनवते. इतकी घाई आहे, म्हणजे 15 ते 20 मिनिटात मला टिफिन बनवायचं आहे. त्यांना पटकन ते 2 चिले आणि थोडासा दलिया, सॅलड, तर काकडी पटपट चिरून देईल मी. झालं. 2च दिवस ऑफिस आहे, पण अजून घरात काहीच नाही बाबा. अंथरून तसंच आहे. किचन सगळं भरलेलं आहे. आता एकदा रिद्धूला घेऊन येते स्कूलमधून, हे जातील आणि मग पुन्हा निवांत 1-2 तास मला घर आवरायला लागेल. पुन्हा माझा डाएट असा दिसतो. दलिया हा एक प्रकारचा गहू असतो, त्याला तसेच साल तशीच असते. हे बघा, याच्यामध्ये पण फायबर असतं, प्रोटीन असतं, खूप पौष्टिक असतो दलिया. दलिया इतका गरम होता, तो फॅन खाली मी थोडासा थंड करते, कारण डब्यात भरायचा आहे. काय झालं? काय झालं तर कर मग. बनवला आणि किती फक्त 2-3 मिनिटात फास्टमध्ये पटकन आंघोळ केली. आणि वाजलेत 11:15. रिद्धूची शाळा 12ला सुटते. आता लगेच त्याला आणायला जायचं. एक 5-10 मिनिटं बसते मी. इतकी थकली आहे. सकाळी 7:45ला उठली होती, तेव्हापासून अजून बसलेलीच नाही आहे. आता आवाज आहे बघा. पण आता कसं आहे, आता काही जण कसं म्हणतील, भरपूर पसारा आहे घरामध्ये, पण मग हा पसारा आवरत बसलं की मग जिम होत नाही. त्याच्यामुळे आधी जिमला प्रायोरिटी देऊ, कारण जिम वगैरे झाली, सकाळचा टाइम तेवढा बिझी असतो. पण पुन्हा घरी आल्यावर मी निवांतच आहे. आता रिद्धूला घेऊन आल्यास कुठे जायचं नाही, काहीच नाही. जेवण पण बनलेलं आहे टिफिनच्या नादात. मग दुसरं काम काय असतं, पटकन छान स्वच्छ घर आवरणे आणि पुन्हा रेस्ट करणे. तुझ्यासोबत एक गोष्ट शेअर करायची. माझे अंडरआर्म्स भरपूर डार्क होते आणि अजून पण आहेत, असं नाही की पूर्ण गेलेत. पण ऑफकोर्स तुमचं वर्कआउट आणि हेल्दी लाईफ तर पाहिजेच तुमच्या बॉडीसाठी. पण वरतून तुम्हाला पटकन इफेक्ट व्हावा, तर त्या गोष्टीसाठी हे बॉडी वॉईजचे क्रीम मिळते, पिगमेंटेड क्रीम आहे. तिच्यावर नाव आहे पिगमेंटेशन रिपेअर क्रीम. आणि बॉडी वॉईजचं अंडरआर्म रोल ऑन, म्हणजे तुमच्या अंडरआर्ममध्ये ते रोल करून लावायचं. तर अशा ह्या 2 गोष्टी जर तुम्ही कंबाईनली लावल्या सोबत, तर मी जेन्युअनली, हा माझा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, पण मला फायदा होतोय म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुमचे जे अंडरआर्म्स आहेत ना, ते नक्की लाईट व्हायला सुरुवात होईल 15 दिवसात. कारण मी यूज करते, फक्त 1 वीक झाला आहे मला, म्हणजे 10 दिवस झाले असतील. रोलॉन मी खूप दिवसापासून यूज करत होती, पण सोबत ही क्रीम पण यूज करायची तुम्हाला दिवसातनं 2 वेळा. तर मला तर रिझल्ट दिसायला सुरुवात झाली. अंडरआर्म्स माझे ना, जे डार्क होते ते थोडे थोडे लाईट होत आहेत. ते काय हैशा ऑल फॉल डाऊन. चल घेऊन आले. प्रोटीन पावडर पिल्यामुळे एक एनर्जी आली आहे. पण एवढंच आहे की घर आवरल्याशिवाय मला करमत नाही बिलकुल, पण किती थकलेली असो. आता बाथरूम क्लीन करायचं आहे, त्यानंतर झाडू, फरशी,
भांडे तर मी संध्याकाळी धुणार, पण किचन क्लीन करून ठेवेल. पटापट आता आवरून घेते. माझा किचन मस्त क्लीन झाला. तर चिला अजून बनवायचं राहिला, आता बनवते. घर पण मस्त झालं आवरून, चकाचक. खूप दिवसांनी वर्कआउट करत असल्यामुळे ना, आणि वजन वेट पण उचलते मी जिममध्ये, तर माझं जे लोअर बॅक आहे ते जरा तिथे दुखत आहे, लोअर बॅक पेन होत आहे मला. तर मी त्याच्यासाठी हा बघा, हा बेल्ट आहे, हा बेल्ट मी लावते. त्याच्याने मग माझं कसं आहे, काम वगैरे करताना थोडं सपोर्ट मिळतो आणि जे पेन आहे ते वाढत नाही. फायनली सुकून भेटला मला. काम आवरून 1 वाजला आहे. तर आता मस्त ॲटलिस्ट 1.5-2 तास तरी मी लोळणार आहे. कारण मस्त एकदम छान जेवण झालं, घर आवरून झालं. आता 2 तास रेस्ट करेल, त्याच्यासोबत बसल्या बसल्या मोबाईल बघत बसेल, एडिटिंग करेल, हा ना पिल्लू. आणि रिद्धू माझ्या सोबत पण बसेल. एक 4-4:30 झालेत. मला भूक लागली, मी थोडा दलिया होता तो खाते. दलियामध्ये भरपूर फायबर आहे, कारण फायबर असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पोट लवकर भरल्यासारखं वाटतं आणि वेट लॉस होतं दलिया खाऊन. कमी पोर्शनमध्ये खायचा. प्रोटीन पण आहे, फायबर पण आहे, एनर्जी पण येते आणि वजनही जास्त वाढत नाही. त्यामुळे दलिया हा बेस्ट ऑप्शन आहे. तर चला मी आता खाते. 5-6 वाजलेत. माझा झालाय कॉफीचा टाइम. त्याला दूध गरम झालंय. इकडे मी घेते गूळ पावडर आणि ही आहे माझी कॉफी. आता मस्त कॉफी. मला एकदम स्ट्रॉंग कॉफी आवडते. तर आता मी बनवते कांद्याची पात. आता कांद्याच्या पातीमध्ये शेंगण्याचा कूट वगैरे नाही टाकायचं ज्यांना वेट लॉस करायचे, आणि मुगाची डाळ टाकू शकता, पण दिवसा खात असाल तर रात्री सिंपल एक भाकर खा आणि सोबत एवढी भाजी घ्या. कारण मुगाची डाळ हेल्दी आहे, खूप प्रोटीन पण आहे, पण रात्री खाल्लं तर कॅलरीज जास्त वाढून जातात. त्यामुळे तुम्हाला साधी भाजी करायची, फक्त लसूण, हळद, मिरची, मीठ, झाली भाजी. आज मी भाकरी बनवणार आहे. आता हे पीठ याच्यासाठी दाखवते की याच्यामध्ये ज्वारी, बेसन पीठ थोडं जास्त आहे आणि एकदम थोडंसं गव्हाचं पीठ आहे. तर आजचा डिनर आहे कांद्याची पात, ब्रोकोलीमध्ये प्रोटीन आहे, 3 अंडी आहेत, आणि भाकर तर तुम्हाला सांगितलं कोणत्या पिठाची आहे, त्यामुळे जास्त कॅलरीज, वजन वाढणार नाही. गुड नाईट. उद्या पुन्हा भेटू. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.